मित्रांनो, मागच्या महिन्यात आपण एक पॉडकास्ट अपलोड केला होता, मातंगी भूत. तुम्हाला तर माहिती असेलच. मागच्या भागात एका अघोरीने त्या बाईच्या भूताला गावातून कशाप्रकारे बाहेर काढलं होतं, ते आपण समजून घेतलं. तुम्हाला वाटलं असेल, की आता ते गाव त्या बाईच्या भूतापासून मुक्त झालं असेल, बरोबर? पण आजच्या भागात त्या बाईचं भूत म्हणजेच मातंगी ही गावात परत आली आहे. आणि यावेळी ती आधीपेक्षाही दुप्पट शक्तीने गावात परतली आहे. मागच्या भागात ती गावातल्या लहान मुलांना मारायची. या भागात तिचा निशाणा नक्की कोणावरती आहे? ते अघोरी पुन्हा गावाचं रक्षण करू शकतील का? हे पाहण्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार सगळ्यांना. आणि ऋषिकेश, कसं आहे, खरं तर एक गोष्ट जेव्हा घडली होती त्या गावात, तेव्हा मी होतो तिथे, साक्षीदार होतो, मी स्वतः अनुभवली होती. बरोबर. पण मला असं वाटलं की ती गोष्ट संपेल त्या गावात. तर ते म्हणतात ना, काही काही गोष्टी या संपत नसतात. आणि आपण कितीही मनात आणलं आणि तुझे जे मागचे व्ह्यूअर्स असेल, सगळ्यांनी ज्यांनी पाहिले असेल, ही गोष्ट ऐकली असेल, तर त्यांना थोडंसं हे फिक्शनल पण वाटेल. ओके. आणि जसं मी तुला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की ती गोष्ट तिथे संपत नाही, ती पुढे आहे. आता घडली, त्याला आपण काय करू नये. अघोरी महाराजांनी जेव्हा त्या मातंगीला बांधलं त्या काळ्या कपड्यातून आणि त्या गावाला वाचवून तिथून निघून गेले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गाव एकदम मस्त खुशी आनंदाने सुखासमाधानाने वावरू लागलं. सगळं छान चाललं होतं आणि त्यांच्या पण मनात नव्हतं किंवा अघोरी बाबांच्या पण मनात नव्हतं की असं काहीतरी घडेल. तर ते घडलं गावात. पुढे ती गोष्ट घडली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात घडेल ते कधी विचार केला नव्हता त्या गावाने पण. अच्छा. यावेळी काय झालं, यावेळी आम्ही मुंबईलाच होतो. आलो आम्ही मुंबईला, त्या गावाहून परतलो. जसे अघोरी बाबा निघून गेले, आमचं पण गावातलं काम पण सगळं संपलं होतं, ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो सगळं वगैरे. तिथून आम्ही पुन्हा मुंबईला परतलो आणि मुंबईला परतल्यानंतर कमीत कमी 15-20 दिवसानंतर 15-20 दिवसानंतर मल्हारी म्हणून त्या गावातला मुलगा आकाशकडे आला होता. अच्छा. हो, त्याला आम्ही भेटलो मल्हारीला भेटल्यानंतर सहज मनात आलं की हा आला असेल तो त्याच्या पर्सनल कामासाठी. आम्हाला माहीत नव्हतं की तो पर्सनल काम होतं का गावासाठी, गावाच्या कामानिमित्त आला होता तो. सहज आला तर सहज माझ्या मनात तेच परत ते होतंच, कारण आपण त्यातून गेलो होतो, सगळं डोक्यात होतंच. की मी त्याला विचारलं की गावात सगळं आता व्यवस्थित आहे ना, छान सगळं सुरू आहे ना? बोलतो नाही भाऊ, गावात अजून तसंच चाललंय सगळं. आम्हाला पण वाटलं होतं सगळं सुरळीत होईल, मातंगीला अघोरी बाबा घेऊन गेलेत, सगळं छान होईल. तसं नाही घडलं. अच्छा. 15-20 दिवसानंतर जसे अघोरी बाबा तिला घेऊन गेले होते, तर ती तडफडत होती त्यांच्या त्या काळ्या कपड्यामध्ये. कुठलीही आत्मा बांधून ठेवल्यानंतर तिला अजून तिचा रिव्हेंज पूर्ण नव्हता झाला, तिचा बदला पूर्ण नव्हता झाला. सो आता यावेळी काय झालं, ती तडफडत होती त्या बदला घेण्यासाठी. असं मला मल्हारी सगळं सांगत होतं. मी जे तुम्हाला सांगतो, तिच्याकडे एक उद्देश होता. या गावातल्या लोकांनी जेव्हा माझ्यावर अन्याय होता ना, तेव्हा शांतपणे सगळं पाहिलं. माझ्या मुलाला मारलं माझ्या डोळ्यासमोर. हे गाव चिडीचूप होतं. आता या गावातल्या मुलांना मी संपवतो. तिचा क्लिअर उद्देश आहे, फोकस आहे तिचा. असंच नाही ती तडफडते त्या कापड्यात पण. अघोरी बाबाने विचार केला की तिला आपण बाहेर काढू, समजावण्याचा प्रयत्न करू, तिला मुक्ती देऊ, की जेणेकरून ती पण मोकळी होईल, गाववाले पण आपल्या आयुष्यात सुखी राहतील. म्हणून अघोरी बाबांनी मुक्तीसाठी एक हे त्यांचं ते विधी करण्याचं एक हे केलं, ठरवलं की विधी करून हिला आपण मुक्ती देऊया. सो ते जंगलात त्यांनी त्यांचं ते सगळं विधीप्रमाणे आखलं, त्यांचं काय ते आखतात वगैरे, ते असं मला ते सांगत होता. सर्कल वगैरे आखून ते सगळं खोपडी वगैरे, हा कुंकू वगैरे सगळं आणि कपडा तिचा ओपन केला आणि तिला रूपात आणली तिच्या. अच्छा. तेच लांब केस, डोळे लाल, चेहरा तर नव्हता तिला, कारण मुलाच्या वेडपायी तिने स्वतःला जाळून घेतलं होतं. सो ती आली बाबाच्या समोर. बाबा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की बघ बाळा, मी तुला मुक्ती देतो. मुक्ती देणार होते की काय तिच्यावर अजून हा, क्रिया करणार तिला होते? पूर्ण म्हणजे एंड करून टाकणार होते. ओके. मुक्ती टाईप म्हणजे तिला नरकाचं शेवटी जावं लागणार होतं. ओके. मुक्तीच देणार होते तिला, मोक्ष नसता प्राप्त झाला असता. अच्छा. हां.
सो मोक्ष म्हणजे कसं आहे, ज्या पिढ्या या जन्मात भोगल्या ना त्या पुढच्या जन्मात भोगू नये म्हणून तो मोक्षाच्या प्राप्तीचा असतो. ओके. मोक्ष म्हणतात त्याला. हम्म. मोक्षाच्या प्राप्तीकडे हे लोक जातात, जे साधना वगैरे शिवसाधना वगैरे करतात. कारण मोक्ष हा प्राप्तीसाठी ते महादेवालाच प्रसन्न करावं लागतं. अच्छा. मोक्ष हे महादेव देऊ शकतात. हे जे आपण पुराणात वाचले, मी जे वाचले या प्रकारे. सो मोक्षासाठी हे लोक सगळे अघोरी साधना वगैरे करत असतात, की आम्हाला आता पुढचा जन्म नकोय, जो होता याच ओके. जन्मात यातना वगैरे आम्हाला मिळाल्यात, आता आम्हाला मोक्ष पाहिजे. मोक्ष म्हणजे तुझ्या सेवेसाठी आम्हाला तुझ्याकडे ठेवून घे. ओके. परत माणसाचा किंवा कुठल्याही प्रकारचा जन्म आम्हाला देऊ नकोस. हम्म. या पृथ्वीवर आम्हाला परत यायचं नाही. ओके. तर बाबांनी तिला मुक्ती देण्याचा प्रयत्न केला, कारण ती ऐकत नव्हती. म्हणजे ती परत जन्मात दुसरीकडे येईल, परत जन्म घेईल आणि ते सर्कल चालत राहील तो. नंतर ती थोडंसं चिडली पण होती, की अघोरी बाबा तिला वाचवतात या गाववाल्यांना तिच्यापासून. सो ती कुठेतरी ती अघोरी बाबावरच प्रहार करायला लागली. अच्छा. हा, बाबांच्या पण छातीवर तिने नखं मारली नंतर. अच्छा. बाबांना पण खूप हे केलं तिने, पण बाबा शेवटी प्रयत्न करत होते. शेवटी एकानंतर एक प्रयत्नानंतर बाबा पण कंटाळले, चिडले. तिने म्हणजे काय तेव्हा प्रहार वगैरे कसा केलेला? हा, बाबांनी तिने प्रहार केला म्हणजे तेच जोराने वादळ येणं. अच्छा. जोराने वादळ आलं होतं तिकडे जंगलात असताना. इकडून झाडाच्या फांद्या बाबांच्या अंगावर टाक, त्यांना मंत्र म्हणून देऊ नये. त्यांना त्या जाळ्यात त्यांनी जे सर्कल आखलं होतं त्या सर्कलमधून तिला बाहेर पडायचं होतं. ओके. बाबा कंटिन्यू चॅन्टिंग करत होते, कारण बाबांना माहिती होतं एकदा जर सर्कलमधून ती चुकून बाहेर निघाली तर ही पहिली मला संपवणार आणि मग गावकऱ्यांना संपवणार. बाबा हाडू, त्यांचं जे शस्त्र होतं हाडाचं, ते तिच्या अंगावर मारण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तिचे नखा ओरबडणं वगैरे, शिव्या देणं, ओरडणं, किंचाळणं, जो आवाज सहन पण नाही होणार. थोडंसं वय पण झालं होतं अघोरी बाबाचं. सो ती ताकद त्यांना सहन नाही झाली, जमली नाही. आणि अचानक धूर बनून ती तिथून फसकन निघून गेली. इंटरेस्टिंग आहे. ती तिथेच घुटमळत होती हवेतच. ओके. तिच्या रिव्हेंजमध्ये, तिच्या बदल्यामध्ये ती इतकी गुंतली होती की तिथून एक जोरात मोठी झाडाची फांदी बाबांच्या डोक्यावर घेऊन मारली इकडे फाडकन, आणि बाबा खाली पडले आणि बेशुद्ध झाले. आणि ती तिथून प्रसार झाली. 2 दिवसानंतर त्या गावात जेव्हा आरती चालू होती संध्याकाळची, गावदेवी मंदिरात. अच्छा. आरती चालू होती, गावकरी सगळे जमले होते तिथे. वारा जोरा सुटायला लागला, गावात काय दिसत नव्हतं गावकऱ्यांना वगैरे. आणि मग त्या मंदिरातून ते थोडंसं बाहेर आले गावातले गावकरी सगळे आले, बाहेर आले. आणि थंडी वाजायला लागली थोडीशी गावकऱ्यांना थंडी वाजायला लागली. एक त्यांना थोडासा हलकासा अंदाज येतोच ना, कारण इतके महिने त्यांना त्रास होत होता त्या मातंगीचा. आणि अचानक इतक्या दिवसानंतर मागच्या भागात पण ती जेव्हा आलेली तेव्हा पण असंच वादळ वगैरे सुटलं होतं. अघोरी महाराज जेव्हा तिचा अंत करत होतो, म्हणजे तिला पकडत होते, ज्या ते रिंगणात चिन्मयला बसवलं होतं आरशात, तेव्हा ते असं वादळ आलं होतं. हो. आणि तसंच वादळ पुन्हा त्या गावात तेव्हा आलं. गावकऱ्यांना थोडंसं एक आपण बोलतो ना, आतून येतं ना, एक फिलिंग येते की हा बाबा आता काहीतरी. आणि एक निगेटिव्ह वाईब्स. आता गावात जुनी जाणती माणसं, त्यांना पण ते थोडंसं तसं अंदाज आला की काहीतरी विचित्र घडणार आहे. एक काम करा बाबांनो, सगळ्यांनी जाऊन झोपा शांतपणे घरात. काही जर घडलं असं काही, दुसऱ्या दिवशी सकाळी सांगा. आणि सगळे झोपायला गेले. नेहमीप्रमाणे तो चिन्मय, ज्याला पहिली दिसली होती, राग तर त्याच्यावरच होता. तो लहान मुलगा ज्याच्या ह्याच्यावर आले होते. आता ते मातंगीला जर समजा अघोरी बाबांनी पकडून घेऊन गेले, आरसा बंद करायचा विचारच नाही ना, कारण ती होती तोपर्यंत ते लोक आरसा बंद करत होते 6च्या नंतर. आता कशाला आरसा वगैरे बंद करायचा. ते घरात आले असतील, जेवणाच्या ताटात बसले असतील. चिन्मयच्या पण मनात नव्हतं बिचाराचं, लहान पोरगा आहे ते, त्याच्या काय मनात येणार. आई वडील म्हणाले म्हणून तो पण आपल्या घरात आला असेल. त्याच्या वडिलांनी दार लावलं, जेवायला बसल्या. चिन्मय जास्त जोराने जेवू लागला. जिथे लहान पोरगा आहे, क्वांटिटीमध्ये जास्त जेवू लागला. लहान पोरगा किती चपात्या खाऊ शकतो फार फार.
2 खाईल, 2.5 खाईल, चला भूक लागली असेल म्हणून. तब्बल त्याने 8 का 9 चपात्या खाल्ल्या अच्छा. त्या दिवशी. आई मला लय भूक लागली. आईला पण कळेना, वडिलांना पण कळेना. ठीक आहे, चल खेळायला वगैरे असेल. ते त्यांच्या ध्यानीमनात नाही आलं. तो कंटिन्यू खातोय. 8-9 चपात्या खाल्ल्या त्याने आणि पूर्णपणे त्याच्यावर हावी नव्हती झाली ती. हलकासा तिने एक इशारा किंवा त्याच्यामार्फत देण्याचा प्रयत्न तिचा चालला होता. तोपर्यंत ती त्याच्या शरीरात शिरली होती की बहुतेक शिरलीच असणार. म्हणून तर तो इतका जेवत होता. जाऊन झोपला. पण त्याला ते आतून ते जाणवत होतं. त्याला भीती वाटत होती. आणि तो झोपला. सेम त्याला रात्री स्वप्नात सकाळी उठला घामाने भिजलेला. आईला बोलतो, आई ती परत आली. ओके. त्याला काय दिसलं स्वप्नात असं? स्वप्नात त्याला ती मातंगी दिसली. अच्छा. हां, गावाच्या वेशीबाहेर तो बोलत होता त्या गेट जवळ. ती आली आहे गावात, उभी आहे तिथे. जसं मागच्या भागात तुम्ही सांगितलेलं की त्याच्या छातीवरती तो निशाण होते. अविनाश, तो दुसरा मुलगा ओके. होता. हां. चिन्मयला रात्री फक्त स्वप्नात दिसायची. बरोबर. त्याच्या आईला जेव्हा त्याने सांगितलं ना की ती परत आली आहे गावात वेशीबाहेर, तर त्याच्या आईने ते मान्य नाही केलं. जसं पहिल्यांदा मान्य नव्हतं केलं. हे का प्रे, बाबांनी तर तिला घेऊन गेलेत. आता कशी परत येईल ती? बाबाने संपवलं असेल तिला. तुझ्या मनात ते जुने स्वप्न भास होतो कधी कधी. तो बोला, नाही आई ती परत आली. मला दिसली गावाच्या वेशीबाहेर. अच्छा. ती वेशीवरती येते असं दिसलं? हा, ते गावचा गेट असतो ना एक कमानच्या इथे ती उभी आहे असं त्याला दिसलं चित्र स्वप्नात. तो घाबरला होता इतका की तिला बघून घामाघूम झाला होता स्वप्नात, झोपेतच. आणि त्याचे वडील आले, कुठे बाहेर गेले होते. वडील आले, वडिलांना त्याच्या समजून सांगितलं चिन्मयला परत दिसायला लागलं. चिन्मयचे बाबा पण विचारात पडले, अरे एवढं सगळं झालंय, आता कसं परत होऊ शकतं वगैरे. त्याला भास वगैरे झाला असेल. तरी त्यांनी विचार काय केला की बाबा थोडंसं आपण गावाच्या कानावर टाकूया. गावकऱ्यांच्या कानावर टाकलं की असं काय चिन्मयला दिसतंय. भास सुरुवातीला कोण घेणारच नाही असं सिरियसली. लगेच का सिरियसली घेणार? कारण एवढं सगळं घडून गेलंय सगळं वगैरे. सिरियसली घेत नव्हतं त्याला. त्याने आपला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चिन्मय उठला, पाणी पिला आणि येताना पाणी घेऊन बाजूला ठेवणार होता आणि झोपणार होता आईच्या बाजूला. तर झोपायच्या अगोदर का माहित नाही त्याचं लक्ष गेलं आरशात. परत दिसली त्याला. आरशात ती होती मातंगी. केस मोके, डोळे लाल आणि उभी आहे. चिन्मय ओरडला, मातंगी, आई तुला बोललो होतो ना ती गेली नाही. ती बघ आरशात उभी. या सगळ्यांमध्ये तू कधी विचार केला हा सगळा आरसा? मी त्याकडेच येणार होतो. कसं आहे, कुठल्या पण बाईला प्रिय असतो. सगळ्यात प्रिय म्हणजे काय असतं एखाद्या बाईला? सगळ्यात आवडती गोष्ट. ओके. म्हणजे सगळ्यात आवडती गोष्ट ही नॉर्मल आहे, नॅचरल. असं आपण काय महिलांना पण सगळ्यात जास्त प्रिय असतात ते म्हणजे तिचे केस. तिचे जे केस होते ना ते तिला खूप प्रिय होते मातंगीला. सो त्यामुळे आता पण ती आहे ना, जेव्हा लहान पोरांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करायची ते आरशातून करायची. ते एक साधन होतं. प्रत्येक आत्मा किंवा सोल म्हणा, तो एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या एनर्जीमध्ये अडकलेला असतो. सो तशी मातंगी ही आरशात अडकली होती आणि त्या अघोरी बाबांना कळून चुकलं होतं. म्हणून तर चिन्मयला बसवलं होतं आरशासमोर. ओके. हे ती पोरगी आरशासमोर बघूनच हसत होती. आणि 6च्या नंतर कपडा तो आरशामध्ये झाकायचे, कारण तिकडेच मातंगी दिसत होती. ती फिजिकली समोर येत नव्हती कोणाच्या. इंटरेस्टिंग आहे. फिजिकली ती समोर फक्त अघोरी बाबांच्या आली होती. ते पण मंत्रांमुळे आणि त्या बाबांना नुकसान देण्यासाठी आली होती. तिथून बाहेर पडायचं होतं, तिला पळ काढायचा होता. सो आता पण तेच झालं. चिन्मय जेव्हा पाणी प्यायला आला आणि अचानक त्याची नजर गेली तर त्या आरशामध्ये मातंगी उभी होती. आणि तो आपल्या आईला सांगतो, तुला खोटं वाटतंय ना आई? ती नाही आली, बघ आरशात उभी आहे,
बघ बघ आरशात उभे. त्याच्या आईने उठून बघितलं, नाहीये बाळा. आईला दिसत नव्हती. आईला काय ते दिसत. ओके. आणि मग चिन्मयने पण बघितलं, नव्हतं कोण आरशात. अच्छा. ती खेळत होती त्याच्यासोबत. ओके. कसं आहे, तिचा जो बदला झालाय किंवा तिला जो बदला घ्यायचा आहे आणि तिच्यावरचे वेदना जेवढं, म्हणजे मी कुठं वाचलं पण होतं, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट असतात त्यांना पण तुम्ही जरा विचार करू शकता. जितके जास्त हाल झाले असतात ना त्या आत्म्यावर, तितकेच तो समोरच्याचा जीव घेण्याच्या पूर्वी त्याला खेळवतो. खेळवून खेळवून मारतो, लगेच नाही मारत त्याला. अच्छा. तिला त्याच्यासोबत खेळायचं होतं, चिन्मयसोबत. चिन्मयचा जीव जाणार होता हे त्याचा संकेत होतं की संकेत कदाचित चिन्मयचा जीव जाणार होतं हे त्याला नव्हतं माहिती, किंवा गावकऱ्यांना पण नव्हतं माहिती. जो आता मला मल्हारी सगळं सांगतोय हे त्याच्या पण डोक्यात नव्हतं आलं हे. पण पहिल्यांदा सगळ्यात जास्त त्या गावात जर ती कोण आवडला असेल तिला, मातंगीला, ज्याला आपला मुलगा दिसतोय तो ओके. चिन्मयसारखा दिसत होता. अच्छा. ती दिसली पण चिन्मयलाच होती ओके. सगळ्यात पहिली. आणि आत्ता पण गावात परत येताना ती चिन्मयलाच दिसत होती. ओके. आणि तो आपल्या आईला सांगत होता, पण लोक त्यावर विश्वास नव्हते ठेवत. लोकांना असं वाटत होतं की भास आहे, अजून ह्याच्या मनात ती भरलेली. बरोबर. पण ती रिअल मध्ये परत आली हे कोणाला माहित नव्हतं. पुढे काय सेम तसंच दुसऱ्या घरात तसेच प्रकार, मातीचा वास येणं, ओके. उशीखाली माती सापडणं, आधीसारखेच किस्से परत आधीसारखे परत किस्से. दरवाजा कोणतरी ठोकावून जात आहे, कौलारू घरं असतात, पत्र्याची तर नसतात, कौलावरून कोणतरी चालतंय, ठाड ठाड आवाज येतोय कौलारूचा. गावकऱ्यांना समजलं होतं की काहीतरी गडबड विचित्र गोष्ट घडते. गावकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपलं सगळं की चला गावात आपल्या गावदेवी मंदिराची इथे एक मीटिंग घेऊया, चर्चा करूया काय करता येईल. कारण हे चिन्मय बरोबर घडत होतं, तसंच दुसऱ्या दिवशी परत दुसरी घरात पण घडत होतं. अच्छा. अनेक मुलांना दिसत होतं ते. अनेक मुलांना दिसायला लागली होती, ती जाणवायला लागली होती. दिसायला नव्हती लागली पण जाणवायला लागली होती. जाणवायला म्हणजे तेच मातीचा वास येणं, थंडी येणं, घाबरणं. तिने ते परत सुरू केलं होतं. रात्री दरवाजे ठोकणं मुद्दाम, की जेणेकरून तो झोपू नये, त्याच्या मनात ती भीती शिरावी की मी आली आहे परत. ती इशारा देत होती. तुम्ही सांगताय मला थंडी वाजते. हां. ती आली आहे परत. ती इशारा देत होती की मला यावेळी मी सोडणार नाही. गावकऱ्यांनी चर्चा मीटिंग घेतली की बाबा ती आली आहे, आता तिला थांबवावं लागेल, काहीतरी करावं लागेल. नक्की मातंगीचं आहे का बाबा हे दुसरा काहीतरी प्रकार आहे. पोरं जितक्या स्पष्टपणे सांगत होते, वर्णन करत होते, त्याच्यावरून तरी कळत होतं की मातंगीचं. तर गावचे म्हणले आपण एक काम करू, ज्या अघोरी बाबांनी घेऊन गेले होते अघोरी भैरव साधू महाराज, त्यांनाच शोधूया आपण. जाऊन विचारूया बाबा तुम्ही काय केलं असं, तुम्ही तर म्हणला होता घेऊन जातो वगैरे, मग परत कशी आली ही. मग तेवढ्यात तिथल्या गावचे जे सरपंच वगैरे होते त्यांना थोडंसं मनात डाऊट आला होता की बाबांबरोबर काहीतरी चुकीचं घडलं, आपण त्यांना शोधलं पाहिजे. गावची सगळी तरुण पोरं वगैरे वगैरे ते म्हणायला लागले की ठीक आहे आपण बाबांना शोधूया. कारण की अघोरींचा असं काही पता नसतो ना ठराविक, ते कुठेही शोधणार कसं त्यांना. स्मशानात गेले, जंगलात फिरतात, तोही 2-2 जणांचा ग्रुप बनवला. सो जेव्हा ते गावात जंगलात शोधत होते, इकडे तिकडे अघोरी बाबा सापडले. एका ठिकाणी शांतपणे साधना करत होते, जंगलामध्ये साधना करत होते. तर मल्हारी आणि त्याच्यासोबत 2 जण मित्र होते. हे 3 जणांनी अघोरी बाबाला बघितलं जंगलात एका झाडाखाली शांतपणे बसून आपली साधना करत होते. अच्छा. मग ते गेले अघोरी बाबाकडे आणि अघोरी बाबाला सांगितलं की बाबा काय झालं, काय घडलंय, ती परत कशी आली, तुम्ही तर घेऊन गेला होता तिला. मग बाबांनी तो सगळा जंगलात घडलेला किस्सा, मी तिला मुक्ती देण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे वगैरे. ती मलाच नुकसान करून मलाच हानी पोचवून तिथून पळ काढल्या तिने. आणि तिची तीव्र इच्छा, तिची उद्देश, तिचा बदला घेण्याचा एवढा कट्टर आहे की ती आता तुम्हाला संपवणार आहे. आता तिची शक्ती खूप वाढली आहे, कारण तिचा उद्देश तितका ताकदवान आहे. सो ती आता तुम्हाला संपवणार आहे. सो बघू, आता मी प्रयत्न करतोय माझ्या परीने, म्हणजे ते काशीला जाऊन त्यांच्या साधना वगैरेतून अजून शक्ती तिच्याहून जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत होते की जेणेकरून तिला संपवू शकतो. अच्छा.
तिथून मग मल्हारीला कळलं होतं. हा, तिथून मल्हारीला कळालं की बाबांसोबत असं जंगलात वगैरे सगळं घडलं. ओके. मल्हारी जेव्हा मुंबईला आला तेव्हा त्याने मला सगळं सांगितलं. अच्छा. त्या बाबांबद्दल सगळं सगळं ज्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर ते परत गावी गेले. हम्म, हम्म, गावी जाऊन गावकऱ्यांना सगळ्यांना सांगायला लागले. ते हम्म. बाबांच्या हातून ते निसटून गेले. हम्म. बाबांनी खूप प्रयत्न केला तिला मुक्ती देण्याचा, मोक्ष देण्याचा, पण ती समजत ऐकतच नव्हती. हम्म, हम्म. तिने उलट बाबांवर प्रहार करून बाबांच्या हातून निसटून गेली ती. ती परत आता गावात आली. ती यावेळी आपल्याला सगळ्यांना संपवणार. त्याच्यानंतर मग गावी संध्याकाळी 7 वाजता जे घडत होतं 2-3 दिवसापासून, आता ती परत आली आहे. हम्म. तर गावकऱ्यांनी काय ठरवलं की बाबा लहान पोरं आता बाहेर पडायचं नाही त्यांना. पडायचं नाही. हम्म. तर सगळ्यांना घरात घ्यायला लागले. हम्म. घरात नेहमीप्रमाणे आता तेच सगळं सुरू, कारण अघोरी बाबांनी वेळ मागितलाय. हम्म. बाबा ती आता तिला जर समजा आपल्याला कायमचंच हे करायचं असेल तर मला वेळ लागेल. मला हम्म. काशीला जाऊन काही विधी वगैरे शिकून यावी लागेल. त्यांनी सांगितलं नाही की मी कधीपर्यंत परत येईन वगैरे. असं काय स्पेसिफिक टाईम नसतो ना. तर त्यांच्या हम्म. हिशोबाने त्यांनी वेळ मागितलाय. सो गावकऱ्यांकडे काय पर्याय पण नव्हता. गावकऱ्यांना ओके. जितकं फक्त वाचता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ओके. आणि खासकर लहान पोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत हम्म. होते. कारण ती लहान पोरांना संपवणार होती ना. हम्म. असं गावकऱ्यांचं मत होतं. तर तेच मी सांगतोय की त्या दिवशी खूप उलट घडलं. त्या अच्छा. रात्री काय घडलं? त्या रात्री चिन्मय खेळत होता 7:30च्या दरम्यान. हम्म, हम्म, नेहमीप्रमाणे त्याचे वडील आले. त्याला बोलले चल घरात, घरात जायचं. कारण तिथं पहिल्यापासून तो डोळा चिन्मयवरच. हम्म, हम्म. घरात घेऊन गेले त्याला. सगळे कडे वगैरे दरवाजे वगैरे बंद केले. आरसा पण नेहमीप्रमाणे झाकला आणि जेवण वगैरे झालं आणि 8-9 वाजता जरा पडलं होतं असंच हम्म. चिन्मय. अचानक चिन्मय पडता पडता डोळे बंद केले चिन्मयने. हम्म. डोळे बंद केले आणि जमिनीवर घासू लागला नखाने, अच्छा. ओरबाडू लागला. हम्म. जोर जोरात, जोर जोरात, जोर जोरात. आणि त्याची जी आई होती, अहो अहो बघा काय झालं. वडिलांना त्याच्या हाक मारली. हम्म. अहो अहो बघा काय झालं, त्या पोराला काय झालं. आई वडील दोघं आले आणि दोघांनी चिन्मयला उठवण्याचा प्रयत्न केला. हम्म. चिन्मय डोळे उघडेच ना, फक्त तेच करतोय झोपेत. हम्म. नखाने ओरबडतोय. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, जोर जोरात त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करतात ते. त्याचे वडील पण थोडंसं, आता कसं आहे, ह्या अशा गोष्टी जेव्हा घडतात ना परत, हम्म. ऑलरेडी घडून गेल्यात, त्यामुळे त्यांना ते थोडंसं तेवढं की काय करू पटकन असं झटपट की असं सुन्न नाही होते. ते हम्म. ब्लँक नाही होतं. ऍक्शन मोड मध्ये जातो पटकन आपण. पटकन आपण ऍक्शन मोडवर जातो, कारण ऑलरेडी आपल्या घरात घडले. हम्म. हम्म. जे समजा आता माझ्या घरात माझा भाऊ होता एक, बरोबर. त्याला पीठ वगैरे यायची. हा. सो पहिल्यांदा आली तेव्हा मी थोडासा शॉक झालो होतो. हम्म. पण सेकंड टाइमला जेव्हा त्याला फिट आली तेव्हा मला माहिती होतं काय करायचं. बरोबर. कांदा वगैरे नाकाला लावणं किंवा त्याला हम्म. सांभाळणं, पाणी नाही पाजणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. सो पटकन काय केलं, त्याचे वडील उठले, त्यांनी आरसाचा कपडा अजून घट्ट केला हम्म. आणि आतून पाणी घेऊन आले आणि चिन्मयच्या तोंडावर तोंडावर. मारण्याचा प्रयत्न केला. एकदा शिंपडलं, दोनदा शिंपडलं, यावेळी तिसऱ्यांदा थोडं जास्त घेऊन शिंपडलं फाडकन. चिन्मयचे डोळे उघडले. हम्म. चिन्मयचे हात असे कडक, नसा पूर्ण ताणल्या होता चिन्मयच्या. चिन्मय उठला आणि फक्त एकच वाक्य बोलला, आई मला जाऊ दे, नाहीतर ती तुला संपवेल. म्हणजे ती मुलांना नव्हती घ्यायला आली, ती मुलांच्या आयांना घ्यायला आली. यावेळी मातंगीने ठरवलंय की जर मुलींनी मुलं माझ्या ताब्यात नाही दिली हम्म. स्वतःहून, तर मी त्यांच्या आयांना संपवेल. चिन्मयचे वडील तिथेच जागेवर हल्ले. हम्म. खाडकन बसले, म्हणजे बसलेच होते पण थोडं मागे झाले. झटका लागला त्यांना. हम्म. चिन्मयची आई काटे आले मला. चिन्मयची आई चिन्मयकडे बघायला लागली. चिन्मय काय बोलतोय तू? जे तिने सांगितलं तेच मी बोलतोय. आई मला जाऊ दे. आई म्हटली तुला कुठं नाही जाऊन देणार. चिन्मय खाडकन उठला, दरवाजाकडे पाहायला लागला. दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करत होता. वरती कडी होती, हाईट नव्हती, लहान पोरगा आहे ना, खोलण्याचा प्रयत्न करत होता. चिन्मयची आई चिन्मयचे बाबा सुन्न झाले होते यावेळी. कसं स्वतःच्या पोराला हे करू मी. साहजिक आहे. चिन्मयचे बाबा ना कळे ना काय करावं. त्याच्या आईने चिन्मयच्या बाबांना खाडकन जागा केली. अहो अहो जागे व्हा, पोरगा बघा चाललाय बाहेर.
दरवाजा खोलून पळून चालला तिकडे, मातंगीकडे चालला, असेल वेशी वेशीकडे उभी, घेऊन जाईल पोराचं, काय खरं नाही करणार. तो बोलतो पोराचं सोड, तुझं काय केलं तर मी कसं जगणार. बोलतो नाही, सध्या माझ्या पोराला पहिलं वाचवा, माझ्या पोराला पहिलं वाचवा. आणि जस्ट दरवाजा तो इतक्या जोरात खाडखाड, चिन्मयच्या अंगात कदाचित ती आली असेल किंवा तिचं म्हणजे जी ताकद होती तेवढं तो जोरात लहान पोरगा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतोय. त्या आईने कसं बसं चिन्मयला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. जसं त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, दरवाजा खाडकन उघडला गेला. चिन्मय बाहेर आला, दाराच्या बाहेर येऊन घराच्या दारासमोर उभा आहे, अंगणाच्या इथे उभा आहे. आणि आईला सांगतो, आई मी जातो, तू नको येऊ घरात, दरवाजाच्या बाहेर. आई मी जातो, मला जाऊ दे आई, आई मी जातो. चिन्मयच्या बाबाला काय कळेना. चिन्मयचे बाबा फाडकन उठले, गावाच्या बाहेर आले, ओरडायला लागले जोरजोराने. सगळे गावकरी जमा झाले गावात. आणि काय झालं, काय घडलं, काय झालं. बोलतो चिन्मयच्या अंगात आलं होते मातंगी. बोलते यावेळी चिन्मयला जाऊ द्या, नाहीतर त्याच्या आईला संपवून टाकेल. गावकऱ्यांना कळेच ना काय काय घडतंय, काय नाही होतंय, काय करू. खरंच म्हणजे ऐकून असं अंगावरती काटा आला आणि मी स्वतःच ब्लँक झालो. मला त्या क्षणी कौलं फुटली घराची. कौलारू घरं असतात गावात आपली. सगळे गावकरी उभे आहेत तिकडे, चिन्मय मध्ये उभा आहे. आई घरात एकटीच आहे, बिचारी रडते. आणि ते सगळे जिकडे उभे होते तिथे चिन्मयला म्हणजे त्याचे वडील रडून रडून सगळ्यांना सांगत होते असं सगळं घडतंय. ती बोलते की यावेळी जर चिन्मयला नाही पाठवलं तिच्यासोबत तर ती त्याच्या आईला संपवेल. आणि तितक्यात कौलं फुटण्याचा आवाज होतो, खाड 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 खाड. ती त्या कौलावर उभी आहे मातंगी, मोकळी केस, वारा सुटतोय, मोकळी केस, साडी, लाल डोळे, आणि अशी उभी आहे हात पसरून, शांत उभी आहे ती. कौलं फुटतात आहे, ठाप 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 उडते सगळं, ते कौलं तुटतात आहे. आणि सगळे गाववाले तिच्याकडे बघतात आहे. आणि बेभान झालं, म्हणजे शॉक मध्येच आहे ना, ब्लँक झाले ते, काय करणार का. दिसते ती समोर, इतके दिवस फक्त तिला आरशातून बघितलं होतं, सगळ्या गोष्टीतून पाहिलं होतं, तिची दहशत, तिचा वास वगैरे त्या सगळ्यातून सगळे पिसाळून निघाले होते सगळे. पण यावेळी त्यांनी पाहिलंय तिला, ती उभी आहे तिथे. ती म्हणते की पोराला सोडा, नाही तर बघा मी काय करते. आणि 2 क्षणाला घरात असलेली त्याची आई फाटकन काच फुटते, आरसा फुटतो, आणि त्या सगळ्या काचा तोंडावर, आणि एक काच इकडेच सेम जे त्या पोरीबरोबर घडवलं होतं ना, ते यावेळी तिने आई बरोबर घडवलं चिन्मयच्या. ती कौलावर उभी आहे आणि ती जशी ओरडते ना, काच फुटते ना, आरसा फुटतो ना, आणि ती सगळं घुसतं ना तिच्यात, ती जोराने किंका येते त्याची चिन्मयची आई. आणि जशी किंका येते तसंच गाववाले सगळे पहिलं घरात शिरतात तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. जसे घरात शिरतात ती गायब होते वरतून. चिन्मयची आई रक्ताने भरली आहे. तिने सांगितलं होतं त्याला सोडा, कसं तरी ह्याच्या आईने त्याला जबरदस्ती धरून ठेवलं, दरवाजा पण नाही उघडून गेला. हाडकन दरवाजा उघडला, हा एकटा बाहेर गेला होता. ह्याला पाहायला पाहिजे होतं तिच्याकडे, पाहायला नाही. गाववाले सगळे आले, जमा झाले, गाववाल्यांना वरती दिसले. आणि यावेळी तिने आपली शिकार चिन्मयच्या आईला बनवली. फारच इंटरेस्टिंग जरा स्टोरी होती. मी 2 मिनिटं शेवटला तुम्ही सांगत होता किस्सा, मी एकदम ब्लँक झालो कम्प्लिटली. मला एवढी थंडी भरून आली सिरियसली आता. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही ही गोष्ट मला सांगितली, आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्या ऑडियन्सला सांगितली, तर आम्हालाच भीती वाटली ऐकताना. पण तुम्ही जेव्हा ही गोष्ट पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? नाही, मी पहिलं तर अनुभव घेतलाच होता. मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी आम्ही लोक गेलो होतो, तेव्हा ती गोष्ट आमच्या समोर, आम्ही साक्षीदार आहोत. पण जेव्हा मल्हारी आला आणि तो मला सांगत होता हे सगळं, तेव्हा पुन्हा मातंगी माझ्या कुठेतरी आतमध्ये जिवंत झाले होते.
ऍक्च्युली काय आहे, ते कॅरेक्टर किंवा ते म्हणा त्या गोष्टीशी आम्ही इतकं जोडलं गेलो आहे ना की ते जाता जात नाहीये. काही गोष्टी ते म्हणतात ना, भय इथलं संपत नसतं, तसं त्या गावासोबत घडतंय की अभिमन्यूच्या चक्रासारखं ते गाव अडकलंय तिथे. ते इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. आता परमेश्वराची इच्छा होईल पण कदाचित, कारण अघोरी बाबा जे गेलेत ते कदाचित येतील परत आणि येऊन तिचा अंत पण करतील, कारण जगात सगळ्याच गोष्टींचा अंत असतो आणि म्हणून कदाचित परमेश्वर शांत असतो असं मला वाटतं. म्हणून आय होप की काय ना काहीतरी घडलं असेल. मल्हारीने मला जितकं सांगितलं का मी तुम्हाला आता सांगितलं. मी एक छान लिहिलं पण आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो, ऐकायला आवडेल तुम्हाला. कोण चालतंय सावल्यांच्या वाटेने, कोण चालतंय सावल्यांच्या वाटेने, कोण हाक मारतंय रात्रीच्या थंड वाऱ्याने. कोण चालतंय सावल्यांच्या वाटेने, कोण हाक मारतंय रात्रीच्या थंड वाऱ्याने. दरवाजावर कोण थाप देतंय की नंतर नाहीसं होतंय. दरवाजावर कोण थाप देतंय आणि नंतर नाहीसं होतंय. भिंतीवरती सावल्या का स्वतःहून हलतात. भिंतीवरती सावल्या का स्वतःहून हलतात. या घरात काहीतरी आहे, श्वास घेतंय अंधारात कोणीतरी. या घरात काहीतरी आहे, श्वास घेतंय अंधारात. नाव नको घेऊ तिचं, तिचा शाप आहे रक्तात. नाव नको घेऊ तिचं, तिचा शाप आहे रक्तात. रात्र जागी भीती जागी, रात्र जागी भीती जागी, कोणीतरी चालतंय पायघोर साडी. डोळे नाही चेहरा नाही ती पाहत तुला ती. डोळे नाही चेहरा नाही तरी ती पाहते तुला ती. या घरातली ती सावली, पळू नकोस ती आहे तुझ्या मागे. नाव तिचं मातंगी. वा, नाव तिचं मातंगी. ते छान जुळून आणलंय. हा, थोडंसं रचलं होतं, कारण इतकं आपण मी ऐकतोय आणि मी ते अनुभवतोय. सो हे थोडंसं रचलं होतं आणि तुमच्या मार्फत तुमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सादर केलं. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. नक्कीच. मी फार असं मला एक्सायटेड आहे की पुढे काय होणार आहे, आणि जर तुम्ही पण तितकेच एक्सायटेड असाल तर एम करूयात. जर आजच्या आपल्या व्हिडिओला 5,000च्या वरती लाईक्स गेले तर आपण नक्कीच पुढे काय होतं हे आपण आपल्या प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. तर एम करूया आजच्या व्हिडिओला 5,000 लाईक्ससाठी. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड पण कसा वाटतोय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पॉडकास्ट 3 हवा असेल, याचा भाग 3 हवा असेल तर तेही आम्हाला खाली पॉडकास्ट 3 म्हणून कळवा. धन्यवाद.